श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते। यंदा श्रावण मास 5 ऑगस्ट रोजी म्हणजेच श्रावण शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होत आहे, तर 3 सप्टेंबर 2024 म्हणजे श्रावण अमावास्या तिथीने श्रावण मास समाप्त होणार आहे। यंदा श्रावण महिन्यात शिव उपासनेसाठी एकूण 5 सोमवार मिळणार आहेत। यंदाचा श्रावण महिना खूप खास आहे, कारण श्रावण मासारंभ सोमवारपासून होत आहे। सोमवार हा देवांचे देव महादेव यांना समर्पित आहे। त्यात हा महिना धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे, कारण या महिन्यात विनायक चतुर्थी, नागपंचमी, शीतला सप्तमी, दुर्गाष्टमी, पुत्रदा एकादशी, नारळी पौर्णिमा, संकष्टी चतुर्थी, कालाष्टमी, अजा एकादशी, शनी प्रदोष व्रत, मासिक शिवरात्री असे महत्त्वाचे सण उत्सव येत आहेत। या सर्व व्रत उत्सवामुळे श्रावण महिन्याचे महत्त्व वाढले आहे। मान्यतानुसार श्रावणात महादेव आणि माता पार्वती पृथ्वीवर वास करतात। या काळात शिवपार्वतीची विधिवत पूजा केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। याच महिन्यात समुद्र मंथन झाले आणि भगवान महादेवाने हलाहल विष प्राशन केले। हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवांना जल अर्पण करतात। वर्षभर महादेवाची पूजा केल्याने जे फळ मिळते ते फक्त श्रावण महिन्यात पूजा केल्याने मिळते। तसेच या दिवशी जप, तपश्चर्या आणि ध्यान करणे चांगले मानले जाते। सोमवार हा चंद्रग्रहाचा दिवस आहे आणि चंद्राचा नियंत्रक भगवान महादेव आहे। या दिवशी पूजा केल्याने केवळ चंद्राचाच आशीर्वाद नाही, तर महादेवांचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होतो। सोमवारी महादेवांची पूजा विशेषतः वैवाहिक जीवनासाठी केली जाते। जर कुंडलीत विवाहाची शक्यता नसेल किंवा लग्न होण्यास अडचणी येत असतील तर श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा करावी। कुंडलीतील दोष किंवा आरोग्य संबंधित काही समस्या असतील तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून श्रावणातल्या सोमवारी महादेवांची पूजा ही करायची आहे। या दिवशी आपल्याला पूजा तर करायची, सेवा तर करायची, पण त्याचबरोबर काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला सकाळीच घरात या झाडाचं फक्त एक फळ घेऊन यायचं। हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे, पण आपली जर करोडपती होण्याची इच्छा असेल तर ती सुद्धा पूर्ण होणार आहे। आपल्या मनातल्या प्रत्येक मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतील। अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने श्रावणी सोमवाराच्या दिवशी करायचा, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलमध्ये सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। 72 वर्षांनी जुळून आलेला आहे दुर्मिळ योग। श्रावणाची सुरुवात ही श्रावणातल्या पहिल्या सोमवारापासूनच झालेली आहे, म्हणून आपल्याला उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि आंघोळ करायची। आंघोळ केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे। जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पांढरे वस्त्र परिधान करा। त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर विधिवत पूजा ही करायची आहे। आता जर तुमच्याकडे घरी शिवलिंग असेल तर घरच्या घरीही तुम्ही पूजा करू शकतात किंवा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन सुद्धा पूजा ही करू शकतात। तर आपल्याला काय करायचं आहे, महादेवांच्या शिवलिंगावर दुधाने किंवा जलाने अभिषेक हा करून घ्यायचा आहे। त्यांना पांढरी फुलं अर्पण करून घ्यायची, त्यांना पांढरी मिठाई अतिशय प्रिय आहे ती अर्पण करून घ्यायची, त्यांना धोत्र्याची फळं, बेलपत्र हे आवर्जून आपल्याला अर्पण करून घ्यायचं। अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजा ही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तो सकाळीच करायचा आहे। तर आपल्याला उद्या सकाळी ज्या झाडाचं फळ घेऊन यायचं ते म्हणजे धोत्रा, त्याला धतुराचं फळ असं सुद्धा म्हटलं जातं। हे फळ महादेवांना अतिशय प्रिय, त्यामागे सुद्धा एक पौराणिक कथा आहे। अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते। जेव्हा समुद्र मंथन झालं होतं तेव्हा त्यामध्ये अनेक रत्न ही बाहेर आली होती आणि ती देव आणि दानवांनी आपसात वाटून घेतली होती। पण जेव्हा समुद्र मंथनातून विषाचा कळश आला तेव्हा देवता आणि दानवांना चिंता पडू लागली आणि ते विशालचा कलश घेऊन महादेवांकडे गेले आणि समस्त विश्वाच्या कल्याणाकरता महादेवांनी त्या विषाचं प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये त्या विषाला जे आहे ते साठवलं।
आणि या विषाच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचा तापमान हा वाढू लागला, ज्यामुळे समस्त विश्वाचा सुद्धा तापमान हा वाढायला लागला आणि विश्वाच्या कल्याणाकरता महादेवांच्या डोक्यावर धोत्र्याची फळं ही अर्पण केली गेली आणि त्यामुळे त्यांच्या शरीराचा तापमान जो आहे तो कमी व्हायला लागला आणि तेव्हापासून ही प्रथा जी आहे ती सुरू झाली आणि म्हणूनच आपल्याला उद्या सकाळीच धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं. आता धोत्र्याचं फळ तुम्हाला कुठे भेटेल तर तुमच्या अवतीभोवती जिकडे धोत्र्याची झाडं असतील तिथे भेटेल, किंवा आता श्रावण महिना सुरू झालेला आहे म्हणून जिथे फुल भंडार असेल तिथे सहज तुम्हाला धोत्र्याची फळंही मिळणार आहेत. तर आपल्याला एक धोत्र्याचं फळ आपल्या घरी घेऊन यायचं. घरी आणल्यानंतर त्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याचा लेप हा तयार करून घ्यायचा आणि ह्या धोत्र्याच्या फळाला जे आहे त्या लेपामध्ये आपल्याला बुडवायचं आणि संपूर्ण ह्या फळाला आपल्याला जे आहे पिवळं करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला 3 वेळा हे फळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आणि आपल्याला 3 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं. 3 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक माळ ओम नमः शिवाय किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप जो आहे तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. स्त्रिया असतील तर नमः शिवाय म्हणा आणि पुरुष असतील तर ओम नमः शिवाय या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर महादेव आपल्यावर प्रसन्न होतात. त्यानंतर आपल्याला हे जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. संपूर्ण दिवसभर हे जे धोत्र्याचं फळ आहे आपल्याला तिथेच ठेवायचं आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये आपल्याला हे धोत्र्याचं फळ त्याचबरोबर 1 तांब्याभर पाणी, त्याचबरोबर पांढरी फळं, पांढरी मिठाई ह्या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला जे आपण जल घेऊन गेलेले आहे ते 1 धारेने आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं. अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत करत संपूर्ण जल हे अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बेलाची पत्र घेऊन गेले असेल तर आवर्जून बेलपत्र अर्पण करा. त्याचबरोबर पांढरी मिठाई घेऊन गेली असेल तर ती सुद्धा आपल्याला अर्पण करायची आहे आणि पांढरी फुलं घेऊन गेली असेल तर ती अर्पण करायची. त्यानंतर जे आपण धोत्र्याचं फळ घेऊन गेले ते आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचं आहे. पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही महादेवांना बोलायची आहे आणि ते धोत्र्याचं फळ जे आहे ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो श्रावणातला पहिला सोमवारी करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छाही साक्षात महादेव पूर्ण करतात. कारण संपूर्ण श्रावण महिन्यात ह्या भूतलावरील प्रत्येक शिवलिंगामध्ये साक्षात महादेव वास करतात आणि जर हा उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तर तुमची कठीणातील कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण तुमच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व दुःख, सर्व विघ्न, सर्व दोष नष्ट होऊन तुमच्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने श्रावणी सोमवारी करायचं, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.